ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात अगदी काही क्षणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची अधिसूचना निघाली नाही आहे तिथं ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत आज फैसला होणार आहे आणि जिथं अधिसूचना आधीच निघालेली आहे तिथं ओबीसी आरक्षण आता मिळू शकणार नाही आहे त्या विनाच त्या निवडणुका पार पडतील। 11 जुलैच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं तसं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय देतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर या चर्चेत सहभागी होत आहेत। आपण या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर बाळासाहेब सराठे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि मराठा आरक्षणाच्या लढाईचा अनेक वर्ष न्यायालयीन पाठपुरावा केलेले बाळासाहेब सराठे हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत। या चर्चेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सराठे यांच्या मार्फत मांडले जाणार आहेत आणि त्याविषयी आपल्याला, कारण ओबीसी आरक्षणाचा जरी मुद्दा असला तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने काही मुद्दे या मुद्द्यावर मांडणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या सगळ्यावर चर्चा करणारे दोघांचंही आपल्या चर्चेमध्ये स्वागत आहे। मी सुरुवातीलाच हरिभाऊ राठोड यांच्याकडे जातोय की नेमकं या सगळ्या सुनावणीबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात। राठोडजी, आपण पाहतोय की आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। 11 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। सुरुवात होते, काही वेळातच युक्तिवादाला सुरुवात होईल आणि एक महत्त्वाचा निर्णय होणं अपेक्षित आहे। आतापर्यंत बांटिया आयोगानं, जो समर्पित आयोग आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे ट्रिपल टेस्टच्या अनुषंगानं, ते समाधानकारक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळीच नाही। बांटिया आयोगाने जे काय आकडेवारी गोळा केलेली आहे ना, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, अण्णावरून केलेली आहे, कुठेतरी बसून केलेली आहे, घरोघरी जाऊन केलेली नाही आहे आणि त्यामुळे ती आकडेवारी चुकी। अगदी हरिभाऊ राठोड यांच्याशी काही तांत्रिक कारणास्तव संपर्क होऊ शकत नाही, त्यांच्या फोनला रेंजचा काही प्रॉब्लेम आहे। आपण बाळासाहेब सराठे यांच्यासोबत चर्चा करूयात, त्यांच्याकडे जाणार आहेत। सराठे सर, आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणाचा आज फैसला होणार आहे। ओबीसीचा जो टक्का आहे एकूण लोकसंख्येचा, तो बांटिया आयोगानं साधारण 37 ते 40% नमूद केलेला आहे। आतापर्यंत होतं की 52 ते 54% लोकसंख्या राज्यातली ओबीसींची आहे, त्यामुळे त्यांना 27% आरक्षण मिळालं होतं। आता हा टक्का घटल्यामुळे एक चिंता व्यक्त केली जाते ओबीसी समाजातून की काही प्रमाणात आपलं आरक्षण कमी होऊ शकतं। या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? मुळामध्ये बाठिया कमिशन हे वडेट्टीवार भुजबळांच्या नेतृत्वाखाली नेमलेलं कमिशन होतं। जेव्हा बाठिया कमिशन मतदार यादीच्या आधारे लोकसंख्येची जनगणना करीत होतं, तेव्हा या ओबीसीच्या कुठल्याही नेत्याने त्याच्यावर आक्षेप घेतला नाही। उलट मराठा समाजाने वारंवार त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत की ही पद्धत सर्वस्वी चुकीची आहे। आडनावावरून जर जात कळली असती तर एवढं सोपं झालं असतं सगळं। त्यामुळे बाठिया कमिशनचं जे संख्या त्यांनी ओबीसीची दाखवली 37%, ती सुद्धा किमान 10% जास्तीची दाखवलेली आहे। परंतु एवढी जास्तीची लोकसंख्या दाखवून सुद्धा त्यांची 37% लोकसंख्या गेलेली आहे। मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे मी अनेक डॉक्युमेंट तपासलेले आहेत। फार इंग्रजांनी केलेल्या जातीनिहाय जनगणना असतील, सुहास पळशीकरांचा अभ्यास असेल किंवा गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल असेल किंवा राज्य सरकारच्या नोंदीमधली ओबीसीची लोकसंख्या आहे आणि केंद्र सरकारच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने केलेली महाराष्ट्रातली ओबीसीची लोकसंख्या आहे। या सगळ्याचा जर गोषवारा काढला तर कुठल्याही परिस्थितीत ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 34% वर जात नाही। असे तुम्हाला उदाहरण सांगतो की सुहास पळशीकरांनी पुणे युनिव्हर्सिटीला एक रिपोर्ट दिलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी 3 इलेक्शनचा लोकसंख्येचा मतदानाचा अभ्यास केला आणि त्या 3ही इलेक्शनच्या लोकसंख्येच्या मतदानावरून त्यांनी असं स्पष्ट म्हटले की ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 25% वर जात नाही। ते डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, मी ते कधी पब्लिक करायला तयार आहे। आणि जुन्या काळामध्ये ज्या जनगणना झाल्या त्या काळामध्ये 27%च्या ओबीसी आसपास ओबीसी आहेत असं महाराष्ट्रामध्ये नेहमी नोंदविलेलं आहे। मराठा समाजाची जर तुम्हाला लोकसंख्या म्हणायची तर मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा 45 ते 50% असं सुहास पळशीकर म्हणतात, असं इरावती कर्वे म्हणतात। आणि त्यामुळे ही ओबीसीची 37% लोकसंख्या ही सुद्धा जास्तीची दाखवलेली आहे। हे 54-52% हे स्वप्न महाराष्ट्रातल्या लोकांना का पडतात? कारण ते दुष्टबुद्धीने विचार करतात। मुळामध्ये 52% हे केंद्रीय पातळीवरच लोकसंख्येचा विषय आहे। केंद्रीय आता उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाज 16%, म्हणून काय तो
सगळ्या राज्यांमध्ये 16% नाही, तो देशाच्या पातळीवर 5% आहे. तर सरासरीमध्ये देश पातळीवर ओबीसी 52% असं मंडल आयोग म्हणतो. स्टॅटिस्टिकल जे सर्वेज आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत 42-41 अशी ओबीसीची लोकसंख्या दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या कशीही मोजली, कितीही ताणून मोजली तरी ती 34%च्या वर जात नाही. नाही पण सराटे सर, एक मुद्दा असा आहे की आता तुम्ही जो मुद्दा मांडताय की सायंटिफिकली जो डेटा गोळा केलेला आहे बांठी आयोगानं, त्यातनं ही 37% आरक्षणाची लोकसंख्या ओबीसींची आहे. तुम्ही जो दावा करताय की ती 24 किंवा 25% आहे, तुम्ही काही अहवालांचा आधार घेताय, पण त्याला काही सायंटिफिक किंवा शास्त्रीय आधार आहे का? म्हणतो मी म्हणायचं कारण नाही. ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली 27 डिसेंबर 2016ला. त्या दिवशी त्यांनी जी लोकसंख्या जाहीर केली ओबीसीची राज्यातली, ती दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या पेपरमध्ये प्रकाशित झालेली आहे. तर ती 32.80% लोकसंख्या आहे. केंद्र सरकारने स्टॅटिस्टिक्स प्रकाशित केलंय सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने, त्यांनी ती लोकसंख्या 33.80% दाखवलेली आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीची लोकसंख्या. हे मी सांगत नाहीये, हे सरकारी रेकॉर्ड सांगतोय मी. परंतु अभ्यासासाठी मी अजून 4 रेफरन्सेस दिले की ती त्याच्यापेक्षा कमीच लोकसंख्या आहे. पण यांनी बाठिया कमिशन नेमलं, त्यांनी म्हणजे अतिशयोक्त लोकसंख्या त्याच्यात दाखवली, जातीच्या आधारावर दाखवण्याऐवजी आडनावाच्या आधारावर दाखवली. हे सगळं जरी चुकीचं आहे, त्यांची पद्धत जरी चुकीची आहे, तरी अल्टिमेटली काय झालं, शेवटी काय झालं, 37% पर्यंत त्यांची लोकसंख्या गेली. आम्ही म्हणतो 37% जरी ग्राह्य धरली तर त्यांना मग सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर जे आरक्षण मिळालेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, ते देशातली जर धोरण लक्षात घेतलं तर ते 50% पर्यंत आरक्षणाला ते पात्र आहेत. ते 52% म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की 52 ते 54% त्यांची मंडल आयोगानं लोकसंख्या दाखवली होती, त्यामुळे त्यांना 27% आरक्षण मिळालं होतं, आणि आता जर 37% दाखवले तर त्याच्या अर्ध आरक्षण दिलं जावं. पण तशी काही पॉलिसी आहे का? देशामध्ये सर्वदूर साधारण 50%च्या आसपास आरक्षण आहे. प्रत्येक राज्यात, तुम्ही कोणत्याही राज्यात बघा, गुजरातमध्ये बघा की आणखी कोणत्या राज्यात बघा, 2 राज्य त्याला अपवाद आहेत. एक आहे महाराष्ट्र आणि दुसरा हरियाणा. महाराष्ट्रामध्ये 28% ओबीसीला 27% आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये 32% ओबीसीला 32% आरक्षण आहे. बाकी इव्हन तामिळनाडूमध्ये 76% ओबीसी आहेत. तर त्यांना सुद्धा अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. हरिभाऊ राठोड यांच्याकडे मी या मुद्द्यावर जाणार आहे, पण तुम्हाला एक छोटासा प्रश्न आणि त्याचं थोडक्यात उत्तर, की तुम्ही जी मागणी करताय त्याला तुम्ही काही अधिकृतरित्या सुप्रीम कोर्टात किंवा न्यायालयीन लढाई लढण्याची काही तयारी करताय का या मुद्द्यावर? 100% समाज म्हणून आम्ही आता अनेकदा कोर्टापर्यंत आमचं आरक्षण गेलं आणि कोर्टाने हे आता रजिस्टर केलंय घटनापीठाने की 50%च्या वरचं आरक्षण हे आता चालणार नाही. त्यामुळे मराठा समाज या देशाचा एक नागरिक समाज आहे आणि त्याला जर मागासलेपण त्याचं ठरत असेल लिगली आणि अहवालातून, तर त्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. ओबीसीला त्यांचा शेअर द्या, मराठ्यांना त्यांचा शेअर द्या. आम्ही ओबीसीच्या विरुद्ध नाही, कुठल्याही राजकीय आम्हाला कॉमेंट करायचं नाही. आम्ही कोणत्याही जाती विरुद्ध नाहीये. तुमचा मुद्दा लक्षात आला. राठोड यांच्याकडे याच मुद्द्यावर मी जातोय. हरिभाऊ, आपण पाहतोय की सराटे काय म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की जर 54% मंडल आयोगानं ओबीसींचा टक्का त्यावेळेला लोकसंख्येचा गृहीत धरला होता आणि त्या अनुषंगानं 27% आरक्षण दिलं होतं, तर मग आता जर 37% बांठी आयोग म्हणत असेल तर मग ते आरक्षण साधारण 18-18% द्यावं आणि उर्वरित आरक्षण मराठा समाजाला द्यावं. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे सगळं चुकीचं जाऊ नये रेकॉर्डवर किंवा आपल्या चर्चेमधून. माझी विनंती आहे आपल्याला, मला 2 मिनिट तुम्ही शांतपणे त्यांनी ऐकून घ्यावं. अगदी. त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा हवाला दिला, हे सगळं कागदावर होतं. आपले नारायण राणे साहेबांनी कागदावर केलेलं आहे आणि हे कागदावर म्हणजे कुठे न जाता जसा बांटी आयोगाने केला तेच केलं. परंतु या देशामध्ये मंडल आयोगाने जे केलेली आकडेवारी 54% होती, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे, या देशाने मान्य केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी 27% आरक्षण दिलेलं आपल्या सर्वस्कृत आहे. मग आणि आता जे सांगतात की जर लोकसंख्या झाली नाही, कधी जनगणना झाली नाही, तर तुम्ही आकडे आणले कुठून, हे कसे काय तुम्ही सांगता? हे सगळे शासकीय जर अधिकारी घरी बसून आपल्या एसी मध्ये बसून जर लिहित असेल, ते आकडे आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. माझी पुनश्च विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनसंख्या ही 57% आहे. त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहे
त्यामध्ये कुणबी सुद्धा आहे, हे विसरू नका तुम्ही. त्यामुळे मराठ्याच्या पैकी अर्धे तर कुणबी ओबीसी झाले आहेत ऑलरेडी. त्यामुळे मराठ्यामध्ये 8% फक्त 8 ते 10% हे मराठा आहेत. तेव्हा तुम्ही असा प्रयत्न करू नका की मराठा 50% असं सांगू नका. उलट तुमच्या मुद्द्यांवर सराटेंचं काय वस्तुस्थिती तुमच्या मुद्द्यांवर सराटेंचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया. सराटेजी, हे ओबीसी आहेत आणि त्याच्यामध्ये भटके आहेत, विमुक्त आहेत. मला बोलू द्या राठोड सर. आता 2 मुद्दे आहेत की मंडल आयोगाने 54% नाही सांगितली, मंडल आयोगाने ताणून 52% लोकसंख्या सांगितली, परंतु ती कोणत्याही न्यायालयाने मान्य केले नाही. 27% आरक्षण होतं, त्यामुळे ती लोकसंख्या जास्ती चर्चेली गेली नाही. आणि त्यावेळेला केवळ दया भावनेतून इंदिरा साहनीमध्ये ओबीसी. सराटेजी, मी एक मिनिट तुम्हाला थांबवतोय. आत्ताची एक ताजी अपडेट्स आहे की सुनावणीला सुरुवात झालेली आहे ओबीसी आरक्षणाबाबत. माफ करा, सेनेच्या याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे. कपिल सिब्बल आता युक्तिवाद करतायत. शिवसेनेच्या याचिकेवर आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे. शिवसेनेने साधारण 2 ते 3 याचिका टाकलेल्या आहेत आणि त्यातनं अनेक मुद्द्यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्याविरोधात शिंदे गटानं सुद्धा काही याचिका दाखल केल्या आहेत आणि या सगळ्यावर एकत्रित सुनावणी सुरू आहे. सध्या शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे. खरं तर 11 वाजता ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती, मात्र शिवसेनेच्या या याचिकेवर आता कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू झालेली आहे. या सुनावणीचे ताजे अपडेट्स आपण घेणार आहोत. आपण पुन्हा एकदा चर्चेत सराटे सरांकडे जाणार आहोत. सराटे सर, तुम्ही जो मुद्दा मांडत होता त्या संदर्भात. 52% लोकसंख्या दाखवली. ती लोकसंख्या जेव्हा स्टॅटिस्टिकल सर्व्हे झाले नंतरच्या काळात अनेकदा झाले, त्यांनी ती 41% देशामध्ये ओबीसी लोकसंख्या दाखवलेली. ही वस्तुस्थिती आहे. मुळात मुद्दा असा आहे की मराठा समाज जर 8-10% आहे तर मग आम्हाला कशाला वेगळं आरक्षण, आम्हाला ओबीसीची यादी समाविष्ट करा, विषय संपतो ना. आमची लोकसंख्या एवढी कमी आहे, एवढं ओझं का वाटतं तुम्हाला आम्ही ओबीसीत आलो तर? हा मुद्दा पण आम्हाला चालण्यासारखा आहे. जर तुम्हाला बाठिया कमिशनचा अहवाल येईपर्यंत बाठिया खूप गोड वाटत होता आणि बाठिया कमिशनचा अहवाल आल्यानंतर तुम्हाला तो फेक वाटू लागला, हा दुटप्पीपणा आहे. राठोडजी, तुम्ही सराटे सर काय बोलतायत बघा. मला म्हणायचं असं आहे की तुम्ही 37% लोकसंख्या धरून जर ओबीसीला 50% आरक्षणाला तयार नसाल, तुमची लोकसंख्या 60%, 57% तुम्ही मानत असाल आणि मराठा 8-10% असं तुम्ही मानत असाल, तर आम्हाला ओबीसीच्या यादीत घाला. हे पण आम्हाला चालण्यासारखे. आम्ही ओबीसीच्या विरुद्ध बोलण्याचा प्रश्न. अगदी या मुद्द्यावर त्यांचं काय म्हणणं ऐकून घेऊया. त्यांचं काय म्हणणं राठोडजी? राठोडजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? आता सराटे सरांचा हा जो मुद्दा होता की 57 ते 60% जर तुम्ही लोकसंख्या मानत असाल तर त्यावेळेला तुम्हाला बांठिया आयोग त्यांचे जे निष्कर्ष आहेत ते आवडत होते, मात्र आता जेव्हा त्यांनी निष्कर्ष 37% दिलेला आहे त्यावेळेला तुम्हाला मात्र तो आयोगाचे त्याचे निष्कर्ष नकोसे झालेत. नाही, हे बांठिया आयोगाचे निष्कर्ष आहे ना, त्याच्यावरूनच सांगतो मी तुम्हाला. त्यांना ते 27% काढता आले नाही. त्यांनी जी आकडेवारी काढली त्याच्यावरूनच 57% निघतात. तर कोणी कॅल्क्युलेशन केलं मला माहित नाही. हे बघा, बांठिया आयोगाचा अहवाल बाहेर आलेला आहे, कोणी करू शकतो. मी गेले 4 दिवस मी रात्रंदिवस आकडेवारी गोळा करून ते हे करून कॅल्क्युलेशन केलंय, त्याच्यावरून 57% निघाली आहे. आणि ते कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत कुठेतरी चुकलेली आहे, एवढंच आहे. बाकी बांठिया आयोगाने दिलेला रिपोर्ट, त्यांची आकडेवारी ग्राह्य धरून तेच मी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगतो की 27% आहे. सॉरी, अगदी राठोडजी, हा मुद्द्यावर आपण खल करणार आहोत, पण तुर्तास तुम्हा दोघांचेही धन्यवाद, कारण एक महत्वाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे. मी पुन्हा एकदा ज्यावेळेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेला येईल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित करेन. तुर्तास धन्यवाद. आपण पाहतोय की सध्या सुप्रीम कोर्टात फार महत्वाच्या घडामोडींना सुरुवात झालेली आहे. शिवसेनेनं आता सरकार स्थापनेवेळी कायद्याची पायमल्ली झाल्याचा दावा केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी तो दावा केलेला आहे. घटनेतील तरतुदी पाळल्या गेल्या नाहीत असं कपिल सिब्बल म्हणतायत. एक महत्वाचा दावा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. शिंदे गटानं सेनेच्या उमेदवाराला मतदान करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे कायदा डावलला गेलेला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सुद्धा त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्राची, काय अपडेट्स आहेत सुप्रीम कोर्टातून? 5 एकूण ज्या केसेस या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या आहेत त्या क्लब करून आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वतीने
कपिल सिब्बल हे सुनावणीमध्ये आपली बाजू मांडताना बघायला मिळत आहेत. त्याच्यात त्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो जसा उल्लेख केला की 10th शेड्यूलच्या अंतर्गत जे प्रोटेक्शन दिलं गेलं होतं त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे लोकशाहीला धोका आहे असं ते म्हणताना दिसत आहेत. बार अंडर 10th शेड्यूलमध्ये मर्जरच्या बाबतीत पॅरा 4मध्ये जे मुद्दा मांडला गेला होता त्याच्यानुसार त्या सगळ्या तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे लोकशाहीची पायमल्ली झालेली आहे असा मुद्दा त्यांच्याकडनं मांडला जातो आहे. ज्या पद्धतीने मतदान व्हायला हवं होतं त्या पद्धतीने त्या मतदानाच्या बाबतीमध्ये उल्लंघन झालेलं आहे आणि स्पीकरच्या ऑफिशियल व्हिपचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे या सगळ्या आमदारांचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा जो राज्यपालांच्या भूमिकेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला गेलेला होता, गेल्या वेळेलाही जो प्रश्न उपस्थित झाला होता त्याही बाबतीमध्ये कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना म्हटलंय की गव्हर्नरनी यांचा शपथविधी करणं योग्य नव्हतं. शपथविधी करणं हेच घटनाबाह्य आहे आणि कारण हे सगळे आत्ता त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचा भाग नाही आहेत, त्यांचा शिवसेनेचा हे भाग नाही आहेत आणि असं असताना त्यांनी मर्जर केलेलं नसताना कुठल्याही पक्षाचा ते भाग नसताना त्यांचा शपथविधी होणं योग्य नव्हतं. ही भूमिका महत्त्वाची भूमिका आजच्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती कपिल सिब्बल यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय पक्ष नेमका कोणता, इश्यू ऑफ पॉलिटिकल पार्टी इट सेल्फ इज इन अ क्वेश्चन असं कपिल सिब्बल म्हणतायत. कारण डिस्क्वालिफाईड लोक ज्या वेळेला एखाद्या माणसाला निवडून देतात त्याची नियुक्ती करतात तर ती कशा पद्धतीने ग्राह्य धरायची असाही सवाल सिब्बल यांनी विचारलेला आहे. स्पीकरनी एका पक्षाचा व्हीप ग्राह्य धरलाय, एका गटाचा व्हीप ग्राह्य धरलाय आणि दुसऱ्याचा धरला नाही, हेही घटनाबाह्य असल्याचं कपिल सिब्बल म्हणतायत. सिब्बल यांच्या बाजूने आता आर्ग्युमेंट केलं जात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि उद्धव ठाकरे गटाकडनं जी भूमिका मांडली गेलेली आहे की आमदारांचं निलंबन करावं, त्याचबरोबर ते घटना बाह्य पद्धतीने जी सगळी नियुक्ती झाली अध्यक्षांच्या निवडणुकीच्या बाबतीत असेल किंवा शपथविधी असेल या सगळ्या बाबतीत बाजू मांडली जाते आहे. आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. 5 एकूण पिटिशन्स आहेत त्यामुळे आर्ग्युमेंट सगळ्याच बाजूचं होणार आहे आणि त्यानंतर कोर्ट या बाबतीमध्ये काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद, अगदी प्राची एक मुद्दा असा आहे की शिंदे पक्षाचा भाग नाहीत, मग शपथविधी कसा झाला की एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जातोय. 3 ते 4 याचिका शिवसेनेनं दाखल केल्या होत्या. या याचिकांमध्ये शिवसेनेनं वेगवेगळ्या प्रार्थना केल्या होत्या, प्रेज केल्या होत्या. नेमक्या काय मुद्द्यांवर शिवसेना आता युक्तिवाद करते? सध्या आपण पाहिलं की त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिलेलं आहे. पुढच्या टप्प्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर शिवसेना युक्तिवाद करणार आहे? 5 एकूण याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी येणार या सगळ्या क्लब केल्या गेलेल्या आहेत. पहिली यातली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटावर कडून दाखल केली गेलेली, ज्याच्यामध्ये त्यांनी 16 आमदारांच्या निलंबनाची जी मागणी केली गेली होती त्याला चॅलेंज केलेलं आहे. त्याचबरोबर यानंतर अध्यक्षांच्या निवडीबाबत असेल, त्याचबरोबर दुसऱ्या गटाकडनं जे डिस्क्वालिफिकेशन शिंदे गटाकडनं जे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्पीकरकडे दिलं गेलं होतं त्याही बाबतीमध्ये असेल. अशा वेगवेगळ्या या 5 याचिका आहेत, ज्याच्यामध्ये भरत गोगावले यांची याचिका आहे, सुनील प्रभूंची याचिका आहे, शिंदे गटाची याचिका आहे. एकूण 5ही या याचिका क्लब करून आज सुनावणी घेतली जाते आहे आणि त्यामध्ये स्पीकरची निवड असेल, शपथविधी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं निलंबनाच्या बाबतीमध्ये, कारण निलंबनाचा हा मुद्दा हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कुठल्या गटाला ग्राह्य धरायचं या सगळ्या दृष्टिकोनातनं तज्ज्ञांशी काही वेळापूर्वी आपण जेव्हा बोलत होतो त्यावेळेला तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की कायदा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे, पक्षांतरबंदी कायदा आहे, तो असं सांगतो की एखादा गट जर कुठला असेल तर त्या गटाने दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज होणं अपेक्षित असतं, जे शिंदे गटाकडनं झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा आणि त्यांच्याकडनं आम्ही शिवसेना आहोत या दोन्हीही म्हणण्याला काहीही व्हॅल्यू नाही, कारण ते लेजिस्लेटिव्ह पार्टी आहेत आणि लेजिस्लेटिव्ह गट फुटलेला असतो त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाणं अपेक्षित असतं. आणि हे न झाल्यामुळे कदाचित जर 16 आमदारांचं निलंबन ग्राह्य धरलं गेलं तर कदाचित मुख्यमंत्र्यांसह सगळे लोक निलंबित होतील आणि मग राष्ट्रपती राजवट येऊ शकते. हाच सगळ्यात क्रुशल मुद्दा आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये ठरणार आहे, कारण या दृष्टिकोनातनं पावलं टाकली जात होती. एकूण शिंदे गटाकडनं ज्या नियुक्त्या केल्या जात होत्या, पक्ष म्हणून नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात होत्या, त्याच सगळ्या वरती जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या बाबतीमध्ये म्हणजे सेना कुणाची आणि त्याचबरोबर आत्ताचं सरकार याचं अस्तित्व राहणार का, या सगळ्या बाबतीमध्ये आज निर्णय होणार आहे. त्याच दृष्टिकोनातनं ही सुनावणी महत्त्वाची ठरते आहे.
इलेक्शन सिंपल प्राची एक मुद्दा असा आहे की शिवसेनेच्या आत्ताच्या युक्तिवादाचा भर हा प्रामुख्यानं विधानसभा अध्यक्षांची निवड कशी चुकीच्या पद्धतीनं केली गेली होती यावर आहे. कारण विधानसभा अध्यक्षांची निवड जर चुकीची सिद्ध झाली आणि जर शिवसेनेला ती सिद्ध करता आली तर पुढच्या अनेक गोष्टी शिवसेनेसाठी सुकर होणार आहेत. 3 मुद्दे प्रामुख्याने ते आता मांडतायत विनोद. एक मुद्दा अर्थातच जसा तू उल्लेख केला तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा आहे. त्याचबरोबर दुसरा जो आहे तो म्हणजे राज्यपालांनी जो शपथविधी केला या सरकारला म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी झाला तोच मुळात लिगल नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं मांडली जाते आहे. आणि अर्थातच निलंबनाचा मुद्दा आहे आणि व्हिप कुणाचा ग्राह्य धरायचा या बाबतीमध्ये. कारण अजूनही सेना गट म्हणून जरी एकनाथ शिंदे गट आपल्याला म्हणवत असला तरी सुद्धा कायदेशीर पार्टी म्हणून मान्यता जी होती, राजकीय पक्ष म्हणून जी मान्यता आहे ती अजून ठाकरे गटाकडे आहे. आणि त्यामुळे कोणता गट ग्राह्य धरायचा, कुणाचा व्हीप ग्राह्य धरायचा, कारण दोन्ही बाजूंनी स्पीकरकडे ॲप्लिकेशन गेले होते आणि त्या दोन्हीलाही कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. या तीनही अनुषंगाने आजच्या सुनावणीमध्ये आर्ग्युमेंट केलं जातं आहे सेना गटाकडनं. याचबरोबर सिब्बल यांनी महत्त्वाचा मुद्दा एक मांडलेला आहे की लोकांनी जो कौल दिला होता त्या सगळ्या बाबतीत काय, कारण डिफेक्शन जर होत असेल तर त्याच्या सगळ्याला थांबवण्यासाठीच हा कायदा करण्यात आला होता आणि त्यांनी मर्जर करणं अपेक्षित होतं. ते होताना दिसत नाहीये. इलेक्शन कमिशनकडे ते जाणार आहेत असं म्हणतायत. तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टमध्ये म्हणजे आधीच्या पूर्वलक्षी प्रभावाने कशा पद्धतीने मान्य होऊ शकतो असा सवाल यांनीही सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्याचबरोबर सिब्बल यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत जे कायदेशीरदृष्ट्या इलिजिटिमेट आहेत असं म्हटलंय. आणि त्यामुळेच प्रत्येक दिवसाचा जे निर्णय घेतले जात आहेत त्याच्यातला होणारा डिले, या सगळ्या निर्णयाला होणारा डिले हा एकूण लोकशाहीवरती घाला घालणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. आता डॉक्टर AM सिकवी हे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडताना दिसत आहेत. त्याच वेळेला त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की तुम्ही गुवाहाटीला जायच्या आधी डेप्युटी स्पीकरचं रिमूव्हल साठीचं पत्र, मागणी करणारं पत्र कसं काय मान्य केलं, कसं काय पाठवलं आणि त्याचबरोबर अनऑथोराइज्ड ईमेलच्या माध्यमातून हे पाठवलं गेलं होतं. हा मुद्दा वारंवार उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मांडला जातो आहे की जो मुळात ईमेल होता, ईमेल ID आहे तोच मुळात व्हॅलिडेट करता आलेला नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही जर काही केलेलं नसेल तर कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेला काही अर्थ आहे का. डेप्युटी स्पीकरच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला आहे, त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न उपस्थित केला गेला आहे, त्याला काही अर्थ आहे का. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटले की वी कन्सिडर गव्हर्नर्स टू बी होली काउज अँड स्पीकर ॲज पार्टिझन प्लेयर्स आणि नाव इट्स अ डिफरंट स्टोरी. म्हणजे याचाच अर्थ की राज्यपालांनी निपक्षपाती पद्धतीचे काम करणं अपेक्षित असतं. त्या पद्धतीने हे होताना आता दिसत नाहीये. राज्यपालांच्या भूमिकेवरती शंका उपस्थित केले जाते आहे. त्याचबरोबर ॲफिडेव्हिट ऑफ सेक्रेटरी शोज द डेप्युटी स्पीकर. थोडंसं थांबवतो, एक ताजी अपडेट समोर येते. अभिषेक मनु सिंघवी यांचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. अरुणाचल प्रदेशचा त्यांनी दाखला दिलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या वतीनं ते बाजू मांडतायत. अरुणाचलच्या नबाम रेबिया केसचा दाखला दिलेला आहे. उशीर करणं ही लोकशाहीची थट्टा असल्याचं सिंघवी आपल्या युक्तिवादात म्हणतायत. महाराष्ट्राचं सरकार बेकायदेशीर असल्याचा सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान दावा केलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे शिवसेनेच्या वतीनं. पुन्हा एकदा प्राचीकडे जाऊयात. प्राची, अभिषेक मनु सिंघवी आता युक्तिवाद त्यांनी सुरू केलेला आहे. प्रामुख्यानं शिवसेनेचा भर आहे तो अध्यक्षांची निवड, त्याचबरोबर राज्यपालांचा निर्णय आणि काही कायदेशीर बाबींचं पालन न झाल्याचा मुद्दा, अशा 3 प्रमुख मुद्द्यांवर आहे. राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भात पण शिवसेनेने काही आक्षेप उपस्थित केलेत. नेमके आक्षेप काय आहेत आणि त्यांचा युक्तिवाद नेमका काय? राज्यपालांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये शिवसेनेच्या वतीने असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने एकूण या सगळ्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये राज्यपालांकडनं भूमिका मांडली गेली त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. राज्यपालांनी मुळात ज्या वेळेला पक्ष कुणाचा, व्हीप कुणाचा आणि मर्जर झालेलं नाही आहे, डिस्क्वालिफिकेशनची मागणी झालेली आहे
आणि जे कोणत्याही गटात आता जरी एकनाथ शिंदे गट म्हणत असला की आम्ही शिवसेनेचा भाग आहोत, तरी कायदेशीररित्या ते अजून सिद्ध व्हायचं आहे. अशा वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना कशी काय दिली आणि हेच घटनाबाह्य आहे अशी भूमिका त्यांच्याकडनं मांडली गेलेली आहे. आणि राज्यपालांनी या सरकारला जर अशा परिस्थितीमध्ये शपथ दिली असेल तर हे सरकारच बेकायदेशीर ठरतं, ही महत्त्वाची भूमिका कपिल सिब्बल यांनी सुनावणीच्या वेळेला मांडलेली आहे. आता अभिषेक मनु सिंघवी ज्या वेळेला या बाबतीत भूमिका मांडतायत त्यावेळेला अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं स्पीकरच्या उपसभापतींच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष यांच्या बाबतीमध्ये जे पत्र ईमेल पाठवण्यात आलेला होता त्या बाबतीमध्ये भूमिका मांडली जाते आहे. त्या बाबतीमध्ये म्हणताना त्यांनी म्हटले की जसं आपण मगाशी उल्लेख केला, गुवाहाटीला जाण्यापूर्वी कशा एका अनऑथराइज्ड मेलच्या माध्यमातून उपाध्यक्षांच्या बाबतीमध्ये निवडी एकूण प्रश्न निर्माण कसा काय केला गेला, त्याचबरोबर कोणतेही आमदार त्यांच्या समोर आलेले नव्हते असं असताना हे कसं काय झालं. नवाब रेबिया ज्याचा तू उल्लेख केला त्याचाही पुन्हा एकदा गेल्या प्रत्येक सुनावणीमध्ये हे जजमेंटचा उल्लेख अभिषेक मनु सिंघवी करतायत. आता पुन्हा एकदा त्याचा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. ॲफिडेव्हिट जे सेक्रेटरींनी सादर केलेलं आहे त्याच्यानुसार हे रेझोल्युशन डेप्युटी स्पीकरनी मान्य केलेलं नव्हतं असंही सिंघवी यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर स्पीकरला तुम्ही थांबवू शकत नाही आणि फ्लोअर टेस्ट होऊ शकत नव्हती. एंटायर मेजॉरिटी इज कंट्राइव्ड मेजॉरिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 4 लोक जर डिस्क्वालिफाय झालेले असतील तर तो टेस्टसाठीचा जो पूल आहे तो कमी होतो आणि डिस्क्वालिफाईड जे लोक असतात ज्यांना जे निलंबित असतात ते त्याचा भाग असू शकत नाहीत अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट आता अभिषेक मनु सिंघवी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये अध्यक्षांकडनं कोणतीही प्रक्रिया का केली गेली नाहीये असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. कारण ज्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी पत्र आलेली होती त्यानंतर झिरवळ यांनी खरं तर या बाबतीमध्ये या सगळ्यांना नोटिसा पाठवलेल्या होत्या. मात्र पुन्हा जेव्हा अध्यक्षांची निवड झाली त्याही वेळेला मागणी केली गेलेली होती, व्हीपचं उल्लंघन झाल्याची मागणी केली गेलेली होती. त्याचाच उल्लेख करत आता अभिषेक मनु सिंघवी म्हणतायत की या सगळ्या बाबतीमध्ये नोटिसा पाठवणं अपेक्षित होतं. अध्यक्षांकडनं निपक्षपातीपणे वागण्याची अपेक्षा असताना त्यांनी या सगळ्या प्राची याच मुद्द्याचा उल्लेख आता शिवसेना करताना दिसते. कारण संजय राऊत यांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यात प्रामुख्याने हाच मुद्दा मांडला होता की भाजपकडनं किंवा शिंदे गटाकडनं जे काही अर्ज आले त्यावर अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घेतले, राज्यपालांनी तातडीनं निर्णय घेतले. मात्र शिवसेनेच्या वतीनं जे अर्ज करण्यात आले होते त्यावर निर्णय घेण्यात आलेले नाही आहेत, त्याची दखल घेतलेली नाही. हा पक्षपातीपणाचा आरोप, हेत्वारोपाचा आरोप केलेला आहे. कसं या सगळ्याचा या युक्तिवादादरम्यान शिवसेनेला फायदा होऊ शकतो? एकूण प्रक्रियेवरतीच प्रश्न निर्माण केलं जातं आहे. पण या सगळ्यामध्ये आत्ता जी मागणी अभिषेक मनु सिंघवींनी केलेली आहे, आत्ताचं जे ताजं अपडेट येत आहे त्यानुसार अभिषेक मनु सिंघवी असं म्हटलेले आहेत की आत्ता कोर्टाकडनं इंटरिम डिस्क्वालिफिकेशनचे आदेश दिले जाऊ शकतात. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात जोपर्यंत याचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्यांना डिस्क्वालिफाय करा अशी शिवसेनेच्या वतीने मागणी केली जाते आहे. अगदी प्राची, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपण प्रेक्षकांना हे सांगूया की अतिशय महत्वाचा मुद्दा, त्याच्यावर युक्तिवाद सुरू आणि मागणी जी करण्यात आलेली आहे अभिषेक मनु सिंघवी शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मागणी केलेली आहे. जे आमदार आहेत त्यांना अंतरिम त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करा, त्यांना अपात्र ठरवा आणि जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत ते अपात्र राहतील अशा स्वरूपाची एक नवीन मागणी शिवसेनेनं केलेली आहे. प्राची, अर्थातच हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जसं मी म्हटलं की याच्यामध्ये जे 16 आमदार आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे आणि मुख्यमंत्रीच जर निलंबित झाले तर सरकार पडू शकतं, कदाचित राष्ट्रपती राजवट येऊ शकते अशा पद्धतीची भूमिका तज्ज्ञांकडनं मांडली जाते आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं सेनेचं हे आर्ग्युमेंट या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, कारण निलंबनाचा या संपूर्ण केसच्या अंतिम निकालाला कदाचित दूरगामी परिणाम करणारी आणि खूप गुंतागुंतीची केस असल्यामुळे कदाचित अंतिम निकाल यायला वेळ लागू शकतो. आणि हेच लक्षात घेता आता जी मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे अंतरिम पद्धतीने आता डिस्क्वालिफाय करा. त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशन जर झालं तर आत्तापर्यंतच्या ज्या प्रक्रिया पार पडल्यात त्याच्यावरती सेनेच्या वतीने जे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत की एकूण जे मतदान झालं म्हणजे बहुमत चाचणी झाली तो कौल कशा पद्धतीने ग्राह्य धरायचा, कारण त्याच्यामध्ये ज्यांच्या डिस्क्वालिफिकेशनची मागणी झालेली आहे त्या आमदारांना मतदान करता येणार नव्हतं, तो पूल छोटा व्हायला हवा होता.
व त्या अध्यक्षांची निवड असेल, बहुमत चाचणी असेल आणि एकूण सरकार स्थापना असेल, या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित केले गेले. जर अंतरिम डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय, त्याची मागणी ही या दृष्टिकोनातून आहे. जर ही मागणी झाली, मान्य झाली, तर दूरगामी परिणाम या सगळ्याचा होऊ शकतो. कारण 4 महत्त्वाचे मुद्दे, मगापासून आपण जसा उल्लेख केला की एकूण राज्यपालांची भूमिका, अगदी प्राची, या 4ही मुद्द्यांकडे आपण त्याच्यावर खल करू, त्याच्यावर आपण विश्लेषण घेणार आहोत तुमच्याकडनं. मात्र एक अतिशय मोठी अपडेट येते, ती म्हणजे या आमदारांचं अंतरिमरित्या डिस्क्वालिफिकेशन करा, अंतरिम अपात्र ठरवा, अशी मागणी सिंघवींनी केलेली आहे शिवसेनेच्या वतीनं. निर्णयाला कदाचित उशीर होऊ शकतो, कारण घटनापीठाकडे हे प्रकरण असल्यामुळे कदाचित घटनेच्या सगळ्या खाचाखोचा आणि कायदेशीर बाबी तपासल्या जातील आणि त्या अनुषंगानं काही उशीर या सगळ्या केसला होऊ शकतो आणि तोपर्यंत न्यायाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे आता अंतरिमरित्या तात्पुरत्या स्वरूपाचं त्यांचं निलंबन किंवा अपात्र ठरवा त्यांना आणि अंतिम निर्णयानंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. अतिशय महत्त्वाची अशी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली मागणी आहे. प्राची, अर्थातच ही खूप महत्त्वाची मागणी आहे. आता कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये सिब्बल यांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडनं जी पिटिशन, ज्या पिटिशनला ते रेप्रेझेंट करतायत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने, त्याच्या बाबतीतले डिटेल्स मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी कोर्टाला असं म्हटलंय की आत्तापर्यंत असेंब्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, म्हणजे एकूण हे सरकार जे मतदान झालं होतं विधान परिषदेचं, त्याच्यानंतर जी पत्रं गेली, राज्यपालांना पत्र दिलं गेलं, त्याचबरोबर उपाध्यक्षांबाबतीत सवाल उपस्थित केला गेला आणि त्यानंतरच्या बहुमत चाचणी, या सगळ्याचे रेकॉर्ड कोर्टाने मागवून घ्यावेत आणि त्यानंतर या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, अंतिम निर्णय घ्यावा. म्हणजे एकीकडे ही मागणी होती की सगळे रेकॉर्ड तपासले जावेत, ते निर्णय जे झाले ते घटनाबाह्य पद्धतीने झालेत का हे पाहिलं जावं. आणि दुसरीकडे अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीने ही मागणी केली जाते की जोपर्यंत याचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या आमदारांचं निलंबन केलं जावं. त्यामुळे सगळ्याच पातळ्यांवरती आता सेनेकडनं आर्ग्युमेंट जे केलं जातं आहे स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी. आणि मुळात आजचा, जसं आपण म्हटलं की आजचा हा संपूर्ण निकाल हा किंवा कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट होणार आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे या दृष्टीने. कारण सरकार हे व्हॅलिड आहे का, मर्जर झालेलं नसताना शिंदे गट, आम्ही शिवसेनेत हे म्हणतोय, हे व्हॅलिड आहे का, या सगळ्या गोष्टींचा निकाल लागणार आहे. आणि अर्थात जसं तज्ज्ञ म्हणतायत, जर या डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय मान्य झाला तर राष्ट्रपती राजवट येऊ शकते का, सरकार पडू शकतं का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी प्राची, सध्या एक ताजी अपडेट समोर येते, ती म्हणजे अपात्रतेवर निर्णय आला नसताना मतदान कसं केलं गेलं अशा स्वरूपाचा मुद्दा उपस्थित केला. याचिकेतील मुद्द्यांकडे विधानसभेतील कागदपत्र कोर्टानं मागवावी आणि याचिकेतील मुद्द्यांकडे सिब्बलांनी लक्ष वेधलेलं आहे. शिंदे गटाचा युक्तिवाद आता सुरू झालेला आहे. शिवसेनेनं आपल्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी बाजू मांडलेली. आता हरीश साळवे हे शिंदे गटाकडून बाजू मांडतायत. याचिकेतील मुद्द्यांकडे सिब्बलांनी लक्ष वेधलं. शिंदे गटाचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. हरीश साळवे त्यांच्याकडून बाजू मांडतायत. प्राची, हरीश साळवे यांनी याच सगळ्या आर्ग्युमेंटला काउंटर करणारे आर्ग्युमेंट अर्थातच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एखाद्या पक्षामधनं जर मोठा गट फुटत असेल, मोठा गट जर पक्षाच्या विरोधात एकत्र येत असेल, पक्ष नेतृत्वाच्या विरोधात, तर त्यानंतर तुम्ही पक्षात राहायचं का नाही याचा निर्णय त्याच्या गटनेत्याचा असतो. आणि त्याचबरोबर यामध्ये हाऊसमध्ये जर तुम्हाला डिफीट केलं, हाऊसमध्ये जर म्हणजे त्या पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर त्याला तुम्ही डिफेक्शन म्हणू शकत नाही, पक्षांतर केलं असं म्हणू शकत नाही. शिंदे गटाच्या वतीने आम्ही सेनेतच हा जो दावा केला जातो आहे त्याच दृष्टिकोनातून साळवे यांचं, हरीश साळवे यांचं हे आर्ग्युमेंट आहे. आणि डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग ज्या पद्धतीने चाललेले आहेत त्या अनुषंगाने हे आर्ग्युमेंट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की एखाद्या पक्षामधल्या मोठ्या गटाला जर असं वाटत असेल की दुसऱ्या कुणीतरी आपलं नेतृत्व करावं तर त्यामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातनं काहीही चुकीचं नाही आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे बहुमत असतं, म्हणजे पक्षामध्ये जेव्हा गट फुटत असतो आणि तुमच्याकडे मेजॉरिटी असते, त्यावेळेला तुम्ही कुणाच्या बाजूनी मतदान करायचं हे ठरवण्याचा अधिकार त्याच्या गटनेत्याकडे असतो आणि त्याला ग्राह्य धरलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. आणि हे जे पक्षातनं बाजूला झालेले नसतानाही मतदान विरोधात केलेलं आहे तेही ग्राह्य धरलं पाहिजे असं साळवे म्हणतायत. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की याआधी ही मागणी करण्यात आलेली होती की मर्जर झालेलं नाहीये, पक्षातनं बाहेर पडलेले, त्यामुळे डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे, त्याला काउंटर केलं पाहिजे. साळवे यांना ताजी अपडेट आलेली आहे ती म्हणजे मोठ्या गटाला जर
नेतृत्व करावं असं वाटलं तर त्यात चूक काय, असा सवाल आता हरीश साळवेंनी केलेला आहे. आपल्या युक्तिवादादरम्यान पक्षात राहून आवाज उठवणं याला बंडखोरी म्हणत नाहीत असंही साळवे म्हणतायत. मोठ्या गटाला नेतृत्व करावं असं वाटलं तर त्यात चूक काय, कारण बहुमताचा, लोकशाहीत बहुमताचा आदर असतो आणि त्या अनुषंगानं जर एखाद्या मोठ्या गटाला, एखाद्या विधिमंडळ पक्षातल्या मोठ्या गटाला वाटलं की या गटाचं नेतृत्व करावं तर त्यात चूक काय, असा सवाल साळवेंनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेला आहे. आत्तापर्यंतचे अपडेट्स जर पाहिले तर सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेनेच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण केलेला आहे. त्यांनी वैधतेलाच आव्हान दिलेलं आहे, अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिलेलं आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कशा पद्धतीनं सरकार स्थापन केलं असा एक सवाल उपस्थित केला आहे आणि त्यावर आता हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. शिंदे गटाकडून हरीश साळवे हे बाजू मांडतायत आणि त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. शिंदेचे वकील हरीश साळवेंचा आता युक्तिवाद सुरू झाला आहे. ख्यातनाम वकील हरीश साळवे हे युक्तिवाद करतायत. शिंदे गटाच्या वतीनं या महत्त्वाच्या अशा सुनावणीकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. आवाज उठवला तर बंड ठरत नाही असं साळवे म्हणतायत. शिंदेंनी पक्षांतर केलेलं नाही या एका अतिशय कायदेशीरदृष्ट्या प्रमुख मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राजकीय पक्षाच्या कामकाजात कोर्टाचा हस्तक्षेप नको असं सुद्धा हरीश साळवे आपल्या युक्तिवादादरम्यान म्हणतायत. अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी सध्या करतायत. आवाज उठवला तर बंड ठरत नाही असं साळवे आपल्या युक्तिवादादरम्यान म्हणतायत. कोर्टाकडून कधी राजकीय पक्षात हस्तक्षेप केला गेला नाही आहे. सध्याची केस ही संवेदनशील असल्याचं सुप्रीम कोर्टानं त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे. एक महत्त्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. कदाचित हरीश साळवेंच्या दाव्यामध्ये त्यांना हेतुआरोप दिसून आला असेल, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यावर खुलासा केला आहे की या पद्धतीनं कधीच राजकीय पक्षात हस्तक्षेप कोर्टानं केलेलं नाही आहे. अशा स्वरूपाचा खुलासा किंवा अशा स्वरूपाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं या युक्तिवादावर नोंदवलं आहे. सध्याची केस ही संवेदनशील असल्यामुळे या सगळ्या बाबींचा खल केला जातोय असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. पुन्हा एकदा प्राचीकडे जाऊयात. काही ताजे अपडेट्स आहेत. प्राची, जसा तू आता उल्लेख केला, सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आत्ता आम्ही आमचं कुठलं मत मांडत नाहीये, तर एकूण या सगळ्या थॉट प्रोसेसच्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतोय. त्याच्यामध्ये पॅरा 3चं जर रिमूव्हल ग्राह्य धरलं आपण आणि जर गट फुटलेला आहे, स्प्लिट मान्य केला नाही, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात असा सवाल त्यांनी साळवेंना विचारलेला आहे. कारण साळवेंनी एकूण जी भूमिका मांडलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की या सगळ्या गट फुटलेला नाही आहे, तर त्यांना वेगळं नेतृत्व हवं आहे आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी जर गटनेत्यांनी काही डिरेक्ट केलं, ते मान्य केलं, तर त्या दृष्टीने मतदान करणं हे चुकीचं होत नाही. त्याच पार्श्वभूमीवरती आता कोर्टाने हा सवाल उपस्थित केला होता की त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात. पॅरा 3चं जर रिमूव्हल ग्राह्य धरलं आपण, ते जर त्याच्यामध्ये स्प्लिट जर रेकग्नाईज केला नाही, पॅरा 3 काढलं त्यानुसार, तर त्याचा परिणाम काय होतात. त्याच्यामध्ये आत्ता साळवेंनी 10th शेड्यूलमधला दुसरा पॅरेग्राफ वाचला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एखाद्या पक्षाची मेंबरशिप जर तुम्ही गिव्हअप केलेली असेल, तुम्ही सोडलेलं असेल आणि त्याच्यामध्ये व्हिपच्या विरोधात मतदान केलेलं असेल, तर त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. व्हॉलंटरीली गिव्हिंग अप पार्टी मेंबरशिप हॅज बीन इंटरप्रिटेड इन दिस पॅरा. If a member goes to the governor and says opposition has to be made the government, it has been held to be voluntarily giving up membership. म्हणजे एखादा माणूस जर सरकारकडे जात असेल आणि तो जर म्हणत असेल की अपोजिशन विरोधातली जी पार्टी आहे त्याला जर तुम्ही सरकार बनवू द्या, सरकार स्थापना करू द्या, तर त्याचाच अर्थ हा तुम्ही मेंबरशिप, त्या पक्षाची सदस्यत्व तुम्ही गिव्हअप करताय असा त्याचा अर्थ आहे. महत्वाचा हे आर्ग्युमेंट म्हणावं म्हणजे लागेल. या युक्तिवादाचा प्राची असा अर्थ काढला जाऊ शकतो की राज्यपालांकडे जाऊन जर या गटानं व्हॉलंटरीली असं सांगितलं किंवा स्वेच्छेने असं सांगितलं की आम्ही आमच्या पक्षाचं सदस्यत्व आम्ही बहाल करतोय किंवा सोडतोय आणि तुम्ही विरोधकांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्या, तर तो मुद्दा इथे ग्राह्य धरला जाऊ शकतो. या सगळ्या युक्तिवादाचा अर्थ नेमका कसा काढायचा प्राची? अर्थातच आत्ता जो मुद्दा महत्त्वाचा आपण म्हटलं की नेमकं हे शिवसेनेचे सदस्य आहेत का नाही. शिंदे गट जो दावा करतोय की आम्ही सेनाच आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून साळवेंनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे की पक्षाचं नेतृत्व कुठेतरी दुसऱ्यांनी करावं असं वाटत असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललंय आणि अशा ह्याच्यात जर त्यांनी गटनेत्याची नियुक्ती केली असेल तर तीही ग्राह्य धरली जावी आणि अर्थात पर्यायाने त्या गटनेत्याचा व्हिप ग्राह्य धरला जावा, म्हणजे डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्याच पार्श्वभूमीवरती कायदा काय सांगतोय हे साळवे आता वाचून दाखवतायत आणि कायद्यानुसार कायद्याचा जो 10th शेड्यूलमधला दुसरा पॅरेग्राफ आहे त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे
की सरकारकडे जाऊन तुम्ही जर मागणी केली राज्यपालांकडे जाऊन राज्यपालांकडे जाऊन जर एखाद्या कुठल्या गटाने मागणी केली असेल की विरोधातल्या पक्षाला सरकार स्थापन करू द्यावं, तर त्याचाच अर्थ तुम्ही व्हॉलंटरीली तुमची पक्षाची मेंबरशिप ही तुमचं सदस्यत्व आहे ते रद्द आहे असं ग्राह्य धरलं जातं. म्हणजे हा गट सेनेत आहे का नाही हा जो सवाल आहे त्याच्याच अनुषंगाने कायद्याचा हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर आता हा साळवे पुढचं आर्ग्युमेंट करतात ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि मग दुसऱ्या सरकारचं जर दुसऱ्या घटकांनी सरकार स्थापन केलं, सत्ता स्थापन केली, तर ते पक्षांतर होत नाही. आत्ताच्या ज्या घडामोडी आहेत त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे प्राची, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला असेल तर या गटाला फुटीर गट म्हणता येणार नाही, पक्षातली फूट म्हणता येणार नाही, कारण त्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. अशा स्वरूपाची मांडणी या युक्तिवादादरम्यान केली जाते. पक्ष सोडला तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो, हरीश साळवेंचा असा युक्तिवाद आहे. व्हीपचं उल्लंघन केल्यावर मात्र पक्षांतर बंदी दुसऱ्या पक्षात जाणं हा मुद्दा त्यांनी विस्तृतपणे वेगळ्या स्वरूपात मांडलेला आहे. ज्याला 20 आमदारांचाही पाठिंबा नाही त्याला पुन्हा सीएम बनवण्याची मागणी कशी होऊ शकते असं साळवे म्हणतात. त्यांचा अंगुली निर्देश हा उद्धव ठाकरेंकडे. आवाज उठवणं म्हणजे बंड नव्हे, साळवे असं म्हणतात. साळवेंचे काही प्रमुख मुद्दे आपण पाहतोय. शिंदेचे वकील साळवेंकडून एक जोरदार युक्तिवाद केला जातोय ज्यात 20 आमदारांचाही ज्याला पाठिंबा नाही त्यांना मुख्यमंत्री बनण्याची मागणी कशी केली जाऊ शकते असा साळवेंनी युक्तिवाद केला. त्याचबरोबर ते असं म्हणालेत की मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला असेल आणि त्यानंतर जर एखाद्या गटानं वेगळ्या राजकीय भूमिकेतून एक वेगळा निर्णय घेतला असेल तर तो चूक कसा मानता येईल अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी युक्तिवाद केला आहे. पुन्हा एकदा प्राचीकडे जाऊया. प्राची, याच्या पुढचं महत्त्वाचं आर्ग्युमेंट आता साळवेंनी केलेलं आहे विनोद. त्यांनी म्हटले की एखाद्या पक्षाचा घटक म्हणून मला त्या पक्षामधल्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करायचे असतील तर तो मला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पक्षातल्या एखाद्या नेतृत्वावरती शंका उपस्थित करणं याचा अर्थ तुम्ही निलंबित होऊ त्याच्यावरनं तुम्ही निलंबित होऊ शकत नाही, त्याच्यावरनं तुमचं निलंबन होऊ शकत नाही. पक्ष नेतृत्वावरती शंका उपस्थित करणं म्हणजे तुम्ही पक्षांतर करणं असा त्याचा अर्थ काढला जाऊ शकत नाही. 2 महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये म्हणावे लागतील, कारण नेमकं पक्षांतर झालेलं आहे का नाही आणि त्याचबरोबर पक्षांतर जर झालेलं असेल तर मग दुसऱ्या गटामध्ये मर्जर झालं नाही आहे म्हणून यांना डिस्क्वालिफाय करा, व्हीप ऐकला नाही आहे म्हणून यांना डिस्क्वालिफाय करा अशी ही मागणी आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या बाबतीमध्ये आत्ता साळवेंकडनं जे आर्ग्युमेंट केलं जात आहे की पक्षाच्या नेतृत्वावरती आम्ही म्हणजे ठाकरेंवरती आम्ही शंका उपस्थित केलेली आहे, त्यांच्या नेतृत्व गुणांवरती आम्हाला प्रश्न होते, ते मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीची प्रक्रिया चालू होती त्या बाबतीत जर प्रश्न होते तर त्याच्यावरती शंका उपस्थित करणं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कुठल्याही पद्धतीचं बाह्य कृती केलेली आहे. पक्षाच्या एकूण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तो अधिकार आम्हाला आहे. आता पुन्हा एकदा CJI यांनी म्हणजे चीफ जस्टिसने पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे साळवेंना. त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल 32 हे दोन्ही घटकांना अप्लाय होतं आणि त्याचबरोबर कर्नाटकचं जे जजमेंट आहे त्या सगळ्यानुसार या सगळ्या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टासमोर व्हायला हवी होती. पहिल्याही केसच्या आर्ग्युमेंट समोर ज्या वेळेला हा सवाल उपस्थित केला होता कोर्टाने की तुम्ही सुरुवातीला हायकोर्टामध्ये का गेलेला नाही आहात, थेट सुप्रीम कोर्टामध्ये येण्याचं कारण काय. आत्ता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या वतीने हा सवाल उपस्थित केलेला आहे. साळवेंना हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही हायकोर्टाकडे न जाता, कारण यापूर्वीचं जे कर्नाटकचं जजमेंट आहे त्याचबरोबर आर्टिकल 32 आहे त्या सगळ्या नुसार तुम्ही ते सगळं लक्षात घेता तुम्ही हायकोर्टाकडे जायच्या ऐवजी इथे का आलेला आहात. त्याच्यावरती आता साळवे उत्तर देत आहेत. एकूण डिस्क्वालिफिकेशनचं जे प्रोसिडिंग होतं जेव्हा स्पीकर, कारण त्यावेळेला झिरवळ हे स्पीकर म्हणून काम करत होते, त्या सगळ्या दृष्टिकोनातनं त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढच्या घडामोडी होणार असल्यामुळे आणि त्यात डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं हे लक्षात घेता आम्ही थेट सुप्रीम कोर्टाकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे असं साळवेंनी म्हटलेलं आहे. साळवेंचं आर्ग्युमेंट सध्या थांबलेलं आहे कारण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते सुनावणीला हजर होते आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये आता काही इश्यू आलेले आहेत. पण
हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही हायकोर्टाकडे का नाही गेला, तुम्ही अगदी अगदी सुप्रीम प्राची, कोर्टाकडे हा का हा आलात? मुद्दा जरा असं एक प्रामुख्यानं आपण प्रेक्षकांना सांगूया की एक महत्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीशांना नोंदवलेलं आहे. ते असं म्हणालेले आहेत की तुम्ही सुरुवातीला हायकोर्टात का गेला नाहीत. ज्याप्रमाणे आम्ही अशाच स्वरूपाच्या याचिकेवर कर्नाटक सरकारला हायकोर्टात जाण्याच्या सूचना केल्या होत्या, निर्देश केले होते, त्याच स्वरूपाचे निर्देश तुम्हाला पण दिले जाऊ शकतात. तुम्ही अगोदरच मुंबई हायकोर्टात का गेला नाहीत, थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात, अशा स्वरूपाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. हरीश साळवेंच्या नेटवर्कमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढचा युक्तिवाद करता येत नाहीये. काहीशी समस्या त्यांना नेटवर्कची जाणवते. या घडीची ही अपडेट आपण पाहतोय. मला फोन बदलण्यासाठी वेळ द्या असं साळवे म्हणालेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी तिथं युक्तिवादादरम्यान आलेल्या आहेत आणि त्या तांत्रिक अडचणी सोडवून पुन्हा एकदा साळवे आपला युक्तिवाद सुरू करतील. दरम्यान आत्ताची जी ताजी अपडेट येते त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यात सरन्यायाधीश असं म्हणतायत की तुम्ही मुंबई हायकोर्टात या मुद्द्यावरून का गेला नाहीत. त्यावर साळवे आपला मुद्दा मांडण्यापूर्वी त्यांच्या नेटवर्कमध्ये काही अडचणी आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. फोन बदलण्यासाठी त्यांनी वेळ मागितलेला आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या युक्तिवाद आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऐकते. प्राची, पुन्हा एकदा आता साळवेंनी त्यांच्या सुनावणीला सुरुवात केलेली आहे, त्यांच्या आर्ग्युमेंटला सुरुवात केलेली आहे. आणि पिटिशनमध्ये नेमकं काय म्हटलंय, कारण 2 याचिका आहेत. एक एकनाथ शिंदे गटाकडनं एकनाथ शिंदेंची आणि त्याचबरोबर भारत गोगावले यांच्या याचिका आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी काय प्रेयर्स केलेले आहेत, काय मागण्या केलेल्या आहेत, या सगळ्याचा उल्लेख आता साळवे पुन्हा एकदा कोर्टासमोर करतायत. त्यांची मागणी काय आहे नेमकी या याचिकांमधली, ते आता साळवे पुन्हा एकदा सांगतायत. आणि हे याच पार्श्वभूमीवरती सांगितलं जातं आहे की कोर्टाने त्यांना हा सवाल विचारला आहे की तुम्ही हायकोर्टामध्ये न जाता इथे थेट येण्याचा निर्णय का घेतला. पहिली याचिका आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्यांनी स्पीकरच्या डिस्क्वालिफिकेशनची मागणी केलेली असताना, डेप्युटी स्पीकरच्या डिस्क्वालिफिकेशनची मागणी केलेली असताना निलंबनाची कार्यवाही होऊ शकते. आणि त्याला चॅलेंज करत निलंबनाची जी मागणी झाली होती 16 आमदारांच्या, त्याला चॅलेंज करत सुरुवातीला हे कोर्टामध्ये गेलेले होता शिंदे गट. आणि त्यानंतर पुढच्या याचिका दाखल झालेल्या आहेत. या सगळ्या याचिका क्लब करून आता सुनावणी होतीये. आणि त्याच दृष्टिकोनातनं नेमक्या मागण्या काय करण्यात आलेल्या आहेत शिंदे गटाच्या वतीने, हे आता पुन्हा एकदा हरीश साळवे मांडताना दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे अभिषेक मनु सिंघवी त्याचबरोबर कपिल सिब्बल या दोन्ही वकिलांकडनं, ज्येष्ठ वकिलांकडनं ठाकरे गटाच्या वतीने जे आर्ग्युमेंट आहे ते झालेलं होतं. आता हरीश साळवे शिंदे गटाची नेमकी भूमिका मांडतायत. आणि ही भूमिका मांडताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की मी फक्त पक्ष नेतृत्वावरती प्रश्न होता म्हणून आम्ही पक्षांतर्गत बंडाळी केलेली आहे. आमचं बंड आहे, आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे, आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. शिंदे गट वारंवार हे म्हणतोय की आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत, कारण जर त्यांनी मर्जरचा निर्णय घेतला नाही तर ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात, निलंबित होऊ शकतात हे सगळे आमदार. आणि त्याच दृष्टिकोनातनं आता आम्ही बंड केलेलं नाही आहे असं आता साळवेंच्या वतीने म्हणजे प्रामुख्यानं शिंदे गटाचा भर या मुद्द्यावर आहे की आपण पक्षांतर केलेलंच नाहीये, आम्ही पक्षातच बंड केलेला आहे, नेतृत्व बदल फक्त पक्षात झालेला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हाच खरा पक्ष आहे आणि याच पक्षाला कायदेशीर मान्यता मिळणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद हरीश साळवेंच्या वतीनं करण्यात येते. यावर भर दिला जातोय. प्राची, आता साळवे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाने ज्या याचिका केलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांच्या एकूण याचिकांवरतीच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की कपिल सिब्बल आणि त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेलाच त्याच्यावरतीच सवाल उपस्थित केलेला होता. त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूची काही केस आहे का असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर त्याचं म्हणतात की नॉट दिस लार्जर दॅन लाईफ आर्ग्युमेंट्स ऑफ डेमोक्रेसी बिंग इम्पेरिल्ड, कॉन्स्टिट्यूशन बिंग इम्पेराइल आणि हेवन्स डोंट फॉल इफ चीफ मिनिस्टर इज रिमूव्ड आफ्टर. एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. विनोद साळवेंनी या सगळ्या युक्तिवादामध्ये वेळ मागितलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्याची सुनावणी घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोर्टाने त्यांना याच्यात म्हटलेलं आहे की टाईम इज नॉट एन इशू, वेळ हा मुद्दा नाही आहे, पण या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज जे निर्माण झालेले आहेत ते महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे. शिंदे गटाकडनं वेळ मागितला जातोय. कोर्ट म्हणते की याचा निर्णय होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण घटनेच्याच दृष्टिकोनातनं काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत.
आणि याच्यावरती आता साळवे त्यांचे बाजू मांडताना दिसत आहेत. साळवे म्हणतात की वेळ हा मुद्दा नाही आहे, या सगळ्या मध्ये आमची बाजू मांडण्यासाठी काहीसा वेळ हवा आहे आणि 1 आठवड्याचा वेळ त्यांनी मागितलेला आहे. काही मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला रिप्लाय फाईल करायचे आहेत, ज्याच्यामध्ये वेगळे जे इश्यूज आहेत ते कॅटेगराईज करता येतील. म्हणजे आज कदाचित या सगळ्यामध्ये आर्ग्युमेंट होणं अपेक्षित होतं, मात्र आता शिंदे गटाच्या वतीनेच वेळ मागितला जातोय. त्यामुळे ही सगळी सुनावणी कदाचित पुढे जाऊ शकते 1 आठवड्यांनी, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. साळवे असं म्हणतायत की कोर्टाने हा सवाल जो उपस्थित केला की वेळ हा मुद्दा नाही आहे, मात्र घटनेच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे, घटनेच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया ज्या होत आहेत त्या बाबतीमध्ये महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे या केसवरती निर्णय, म्हणजे कोर्ट म्हणते की या केसवरती निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे.